नमस्कार, मी गणेश राणे. तुमच्या सर्वांचं यशोदा टेक्निकल कॅम्पस ओकविक हिल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या सायबर बुलिंग व सेक्सटॉर्शन या तज्ञ चर्चेत स्वागत करतो. सदर चर्चेसाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत सायबर पोलीस इन्स्पेक्टर वर्षा खोचे मॅडम, ॲडव्होकेट अभिजित झेंडे सर, सायकोलॉजिस्ट उमा भोसले मॅडम आणि डॉक्टर पल्लवी माने मॅडम. सायबर बुलिंग व सेक्सटॉर्शनच्या या चर्चेत आपण उपस्थित असलेल्या तज्ञांकडून सायबर बुलिंग आणि सेक्सटॉर्शन म्हणजे काय, ते कसे ओळखायचे, सायबर बुलिंग आणि सेक्सटॉर्शन चा स्वतःवर व आपल्या कुटुंबातील व्यक्तींवर काय परिणाम होईल, तसेच आपण ह्या गुन्ह्यांपासून कसा स्वतःचा बचाव केला पाहिजे, अशा सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वप्रथम माझा प्रश्न राहील सायबर पोलीस मॅडमना. मॅडम, सायबर बुलिंग आणि सेक्सटॉर्शन म्हणजे नक्की काय? सायबर बुलिंग म्हणजे अशा प्रकारे समोरच्या व्यक्तीला त्रास देणं, माध्यमांचा वापर करून त्याला मानसिक त्रास देणं, धमकी देणं, त्याच्याकडून वेगळ्या प्रकारचं काम करून घेणं, त्याच्यावर बॉडरेशन देणं हा आहे. सेक्सटॉर्शन बद्दल बोलायचं झालं तर इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करून समोरच्या व्यक्तीला दडपणाखाली थोडंसं वेगळं काम करायला सांगून ज्याच्यामध्ये लैंगिकदृष्ट्या फोटो किंवा व्हिडिओ शेअर करण्यासाठी भाग पाडणे. मग हे जे काही गुन्हे होतात किंवा ह्या ज्या काही घटना होतात, तर आपण या प्रकारचा गुन्हा नक्की कसा ओळखू शकतो? हा गुन्हा किंवा ही घटना घडण्यापूर्वी आपल्याकडे जे काय माध्यम येते ते सोशल मीडियाचं असेल किंवा फोनद्वारे असेल, तो समोरचं माध्यम तुमच्याकडे ओळख करताना तो अनोळखी असतो बऱ्यापैकी. तुम्हाला त्याची ओळख नसते, पण तुम्हाला वाटते की तो माझ्या फ्रेंड सर्कलमधून आला आहे किंवा माझ्या ओळखीच्या माध्यमातून आलेला आहे. तर त्यावेळेला कन्फर्मेशन करणं गरजेचं आहे की तुमचं, सपोज एक उदाहरण सांगते, तुमच्या फ्रेंडचा फ्रेंड म्हणजे तुमचा फ्रेंड नाहीये, तुझा म्युच्युअल फ्रेंड आहे तुमच्या सोशल मीडियावर, तर माझ्या फ्रेंडचा म्युच्युअल फ्रेंड आहे म्हणून मी ऍक्सेप्ट करते त्याची रिक्वेस्ट आणि त्याच्यावर पुढची जर मी प्रोसेस करते तर हे करणं चुकीचं आहे. एक साधं वाक्यात सांगते, अनोळखी गोष्टीकडून जे काय आपल्याकडे अप्रोच होतंय, मग ते कुठल्याही माध्यमातून असेल तर ते तुम्ही ऍक्सेप्ट करून नका, कन्फर्म करा तुमच्या ओळखीची व्यक्ती आहे का चेक करा, मग दुसरी प्रोसेस. माझा पुढचा प्रश्न आहे सायकोलॉजिस्ट उमा भोसले मॅडमना, की या सायबर बुलिंगचा किंवा सेक्सटॉर्शनचा मानसिक आरोग्यावर नक्की काय परिणाम होतो आणि आपण त्याच्यावरती काय उपाययोजना करू शकतो? पहिली गोष्ट, ज्या वेळेला त्या व्यक्ती बघतात किंवा ऐकतात त्यांच्याबद्दलच्या गोष्टी, त्यावेळेला ते घाबरतात आणि त्यांना समाजाची, घराची भीती वाटते. त्याच्यानंतर माझ्याबद्दल असं का बोललं जातं याची पण भीती वाटते, किंवा ते त्यांचा सेल्फ डाऊट तयार होतो, ते त्यांचा आत्मविश्वास कमी होतो, त्याचा परिणाम त्यांचा झोपेवर आणि जेवणावर पण होतो. त्याच्यामुळे त्यांना ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो. त्याच्यानंतर त्यांची चिडचिडपणा वाढते. मग जर अशा व्यक्तींना, म्हणजे जे कोणी सायबर बुलिंग किंवा सेक्सटॉर्शनला जे पीडित व्यक्ती आहेत, तर ते पीडित व्यक्ती कशा प्रकारे लीगल ऍक्शन्स घेऊ शकतात त्याच्यावरती, मी झेंडे सर तुम्हाला विचारेन. सामान्यपणे सेक्सटॉर्शन आणि सायबर बुलिंग मध्ये जेव्हापासून इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000 अन्वये ज्यावेळी इम्प्लिमेंटेशन झालं भारतामध्ये, त्यानंतर ह्या स्वरूपाचे गुन्ह्यांचे प्रमाण हळूहळू वाढत झालं आणि जसजशा या गुन्ह्यांचं प्रमाण वाढत झालं तसतशी आपली न्याय व्यवस्था सुद्धा त्यात अमेंडमेंट, त्यात सुधारणा होत गेली. तर त्यासाठी आपल्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट सेक्शन 66A आणि 67 ह्या कलमांच्या अन्वये त्यावेळी वेगवेगळ्या प्रकारची आपण ऍक्शन घेऊ शकतो. समजा एखाद्या व्यक्तीने जर पहिल्यांदा तशा स्वरूपाचा सेक्सटॉर्शन किंवा सायबर बुलिंगचा एखादा प्रकार काढला, तर त्याला पहिल्या अटेम्प्ट मध्ये त्याला 3 वर्षाची कैद होऊ शकते आणि त्याला 5 लाखापर्यंत दंड होऊ शकतो. पण तोच जर व्यक्तीने जर परत दुसऱ्यांदा जो गुन्हा केला तर त्या केसमध्ये 5 वर्षापर्यंतची कैद होऊ शकते आणि 10 लाखापर्यंत दंड होऊ शकतो. त्याच्याबरोबर आता नवीन जो मागच्या वर्षी 2023 ला भारतीय न्याय संहिता जे नवीन कलम आपण भारताने ऍक्सेप्ट केले किंवा इम्प्लिमेंटेशन झाले, त्याद्वारे सेक्शन 75 अन्वये सेक्शुअल हॅरेसमेंट ऍट द वर्क प्लेस अँड मेनी मोर, म्हणजे हे बरेचसे पॅरामीटर्स आहेत, त्या अन्वये सुद्धा योग्य ती कारवाई होऊ शकते. त्याच्याबरोबर भारतीय न्याय संहिता सेक्शन 78 अन्वये एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीचा पाठलाग करणे,
सोशल मीडियाद्वारे किंवा ईमेलद्वारे किंवा वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक गॅजेटच्या मार्गे पाठलाग करणं, तर त्याच्यावर त्या संदर्भात त्या कायद्यांमध्ये योग्य ती कारवाई होऊ शकते. तर जसे की आपण जाणून घेतलं, उमा मॅडमने आपल्याला सांगितलं की या सायबर बुलिंगचे किंवा सेक्सटॉर्शनचे मानसिक आरोग्यावरती खूप परिणाम होतात. मी पल्लवी मॅडम तुम्हाला विचारेन की अशा घटनांचा आपल्या शारीरिक आरोग्यावर नक्की काय परिणाम होऊ शकतो? नक्कीच खूप जास्त परिणाम होतो. म्हणजे सायबर बुलिंग आणि सेक्सटॉर्शन याच्यामुळे जसं भोसले मॅडमनी सांगितलं, डिप्रेशन, डिमेन्शिया, ओसीडी म्हणजे ऑब्सेसिव्ह कन्झर्व्हिव्ह डिसऑर्डर, म्हणजे त्याच्यामध्ये त्या विक्टिम्सला किंवा ज्यांनी गुन्हा केलाय त्यांना समजत नाही की आपण काय करतो. ह्याच्यामध्ये काही स्कॅन पण आहेत, म्हणजे सीटी, MRI, पेट स्कॅन. त्याच्यामध्ये ब्रेन ऍक्टिव्हिटी कशी होते किंवा त्याच्यामध्ये ते स्टिम्युलंट्स, रिसेप्टर्स कसे तयार होतात, कुठल्या केमिकल मेसेंजरमुळे की हा जो त्याने गुन्हा केलाय की त्याला कळत नाही की आपण जे केलंय, त्याचा अवेअरनेस नसतो त्याला किंवा असून सुद्धा तो करतो. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये डिप्रेशन मध्ये तुम्ही अँटी डिप्रेशन ट्रीटमेंट सायकॅट्रिक डॉक्टरकडे प्रॉपर ट्रीटमेंट घ्यावी लागते. त्याच्यामध्ये डोपामाइन, लिव्होस्टिकमाइन यांच्यासारखी बरीच असे ड्रग्ज आहेत की ज्याचे लॉंग टर्म साईड इफेक्ट हे असतात. आणि ह्याच्यासोबतच मेंटली पण त्या पेशंटला काउन्सिलिंग करणं, काउन्सिलिंग सेशन्स घेणं सायकॅट्रिक डॉक्टरांकडे हे घेणं खूप गरजेचं आहे. आणि जसं मॅडमनी सांगितलं सुसायडल टेंडन्सी होते, यासाठीच तुम्ही मेंटली त्या पेशंटला त्याचं कम्युनिकेशन करणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी त्या केल्या पाहिजे. आणि पेट स्कॅन मध्ये मी जसं म्हणलं, जसं रिसेप्टार्स आणि ह्या गोष्टी ह्या खूप रिलेटेड आहेत मानसिक आणि शारीरिक. म्हणजे जसा तुम्ही विचार करता तसाच ते गोष्टी घडत राहतात. म्हणजे जेवढं आपण डिप्रेसमध्ये जाऊ, एन्झायटी मध्ये जाऊ, आताची हल्ली पिढी ही खूप एन्झायटी मध्ये, डिप्रेशन मध्ये खूप जाते, तर त्या गोष्टीचा स्ट्रेस खूप येतो. आणि कम्युनिकेशन नसल्यामुळं, शेअरनेस नाहीये, त्याच्यामुळे ह्या गोष्टी खूप वारंवार वाढतात. आणि अजून एक सांगायचं की ह्याच्यामध्ये ट्रीटमेंटचा भाग घेतला तर सायकॅट्रिक ट्रीटमेंट ही खूप लॉंग टर्म राहते आणि ह्यातून साईड इफेक्ट खूप राहतात. मी माझा पुढचा प्रश्न सायबर पोलीस मॅडमला विचारू इच्छितो की जर या घटनांचे शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या जर एवढे वेगवेगळे परिणाम होतात, तर मग आपण अशा प्रकारचे गुन्हे किंवा अशा प्रकारच्या जर फसवणूक होतात त्या नक्की कशा होतात, त्या कशा आपण ओळखल्या पाहिजे? अशा प्रकारचे गुन्हे किंवा घटनाची पार्श्वभूमी थोडीशी सोशल मीडियावर इलेक्ट्रॉनिक माध्यम हेच आहे. शेअरिंगचं प्रमाण वाढलेलं आहे. तुमच्याकडे जी काय माहिती किंवा जी काय अप्रोच होते ती खूप इझिली होते. अशा वेळेला सेक्सटॉर्शन किंवा सायबर बुलिंग दोन्ही प्रकारामध्ये तुमच्याकडे अप्रोच करणारं जी काही व्यक्ती, जे काही माध्यम आहे त्या माध्यमातून येणारी प्रत्येक गोष्ट ऍक्सेप्ट करणं किंवा ती प्रोसीड करून तो जे सांगतो तसं करत जाणं, ह्या गोष्टी टाळल्या पाहिजे. याच्यामध्ये सेक्सटॉर्शन मध्ये मला पर्टिक्युलरली सांगावं असं वाटते की एक प्रकार सांगते किंवा एक केस टाईप सांगते मी तुम्हाला. समोरची जी कोण व्यक्ती अप्रोच करते ती बऱ्यापैकी हा प्रकार ज्याच्या लोकांच्या बाबतीत जास्त कळतो. एखादी फ्रेंड रिक्वेस्ट येते, मग ती सोशल मीडियावर असेल किंवा व्हॉट्सअपवर असेल, त्या फ्रेंड रिक्वेस्ट मध्ये समोरची व्यक्ती तुम्हाला सुरुवातीला अगदी छान बोलून तुमच्याशी मैत्री करते, नंतर फॅमिलियर झाल्यानंतर तुम्हाला सेक्शुअली त्यांच्यासमोर एक्सप्रेस करण्यासाठी उद्दीपित करून तुमचं ते स्क्रीन रेकॉर्डिंग करून घेते. ते स्क्रीन रेकॉर्डिंगच्या आधारे तुम्हाला ब्लॅकमेल केली जाते. यामध्ये त्या व्यक्तीला सुरुवातीला तुम्हाला फ्रेंडशिप वागते म्हणून तो त्याच्याशी ह्या सगळ्या गोष्टी शेअर करते. ऍट द एंड हा सगळा प्रकार जो असतो तो ब्लॅकमेलिंग कडे जातो. अशा गोष्टींच्या वेळेला अनोळखी माध्यमांची मैत्री न करणं, त्यांना अवॉइड करणं. झेंडे सर, जर अशा प्रकारचा एखादा गुन्हा घडला तर गुन्हा घडल्यानंतर पीडित व्यक्ती त्याची तक्रार नक्की कशी करू शकतात? चांगला प्रश्न आहे. त्या संदर्भात पहिल्यांदा ज्या व्यक्तीच्या बाबत जो गुन्हा घडलेला आहे त्यांनी पहिल्यांदा सगळे त्या संदर्भातले, त्या गुन्ह्यासंदर्भातले सगळे पुरावे एकत्रित केले पाहिजे. म्हणजे जे काही मेसेजिंग झालेलं असेल, मेसेजिंगचे स्नॅपशॉट काढून ते एकत्रित करणं अपेक्षित आहे. तुम्ही जे कमेंट्स करता, कन्व्हर्सेशन करता सोशल मीडियावर, तुम्ही फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, व्हॉट्सअप असेल आणि आणखी तसे ज्या बरेचसे प्लॅटफॉर्म आहेत सोशल मीडियाचे, त्याच्यावर तुम्ही एकमेकांशी कन्व्हर्सेशन करत असाल आणि त्याची सुरुवात कुठून झाली ते सगळं कन्व्हर्सेशन सुद्धा तुम्हाला ऍज अ एव्हिडन्स म्हणून तुम्हाला ते एकत्रित करणं अपेक्षित आहे. त्यानंतर तुम्ही त्या बऱ्याचशा पोस्ट तुम्ही सोशल मीडियावर शेअरिंग करता किंवा काय पोस्टला तुम्ही लाईक्स, अनलाईक किंवा त्याच्यावर वेगवेगळ्या कमेंट्स देता, तुम्ही तुमची मतं मांडत असता.
पण मतं मांडत असताना, मतं तुम्ही सार्वजनिक करत असताना तुम्ही त्याच्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करणं अपेक्षित आहे की त्याचा कोणाला कुठल्या तरी व्यक्तीला त्रास होईल किंवा कोणत्या तरी समाजाला त्रास होईल. तो तशा प्रकारचे न होता त्याचे जे काय असतील काही पुरावे ते सुद्धा एकत्रित करणं अपेक्षित आहे. किंवा वेगवेगळ्या प्रकारचे URLs आहेत म्हणजे वेबसाईट्स आहेत की आता भारत शासनानं बऱ्याचशा वेबसाईटना बॅन केलेलं आहे, तरी सुद्धा असे बरेचसे वेबसाईट आहेत की त्या अशा सेक्सटॉर्शन किंवा सायबर बुलिंगच्या अशा ऑफेन्सेसना, अशा क्राईम्सना त्या तिकडे फॉरवर्ड केले जातात किंवा तिकडे नेल्या जातात. तर तसे URLs काय आहेत, कोणकोणते आहेत, ऍटलीस्ट त्याचा तो एक कलेक्शन कंपायलेशन केलं पाहिजे. त्यानंतर हे जे सगळं कलेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्या सोशल मीडियावर तुमचे जे सगळे मित्र आहेत, मित्रमंडळी आहेत किंवा सामाजिक बरेचसे सहभागी आहात, तर तिथं तुम्हाला सांगितलं गेलं पाहिजे की माझ्या असा अकाउंट मध्ये अशा प्रकारचा क्राईम झालेला आहे किंवा अशा चुकीची गोष्ट घडत आहे, ते तुमच्या मित्रमंडळी, तुमच्या सगळ्या रिलेटिव्हना तुम्ही त्यांना इंटिमेट करणं अपेक्षित आहे, त्यांना सांगणं अपेक्षित आहे. तिसरं, तुम्हाला आता भारत शासनानं एक ऑनलाईन कंप्लेंटचे एक पोर्टल तयार केलेलं आहे की जे www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही त्याची त्या घडलेल्या गुन्ह्याची सविस्तर माहिती त्या पोर्टलला तुम्ही जाऊन अपलोड करू शकता, तुम्ही सविस्तर माहिती देऊ शकता. आणि त्याच्याबरोबर ते माहिती अपलोड करत असताना तुम्ही जे आता सगळे एकत्रित केलेले एव्हिडन्सेस, त्याचे जे डिटेल्स, त्या पूर्णपणे सगळ्याचे कम्प्लीट फाईल त्या तिथे अपलोड करायचे. त्याच्याबरोबर आपल्या जवळचा पोलीस हा आपला मित्र आहे, त्यामुळे जवळच्या पोलीस स्टेशनशी तत्काळ तुम्ही संपर्क साधला पाहिजे. तुमची घडलेली पूर्णपणे तुमच्या बाबतीत घडलेला जो एव्हिडन्स म्हणजे हे आहे, काय म्हणू शकतो त्याला आपण, घटना आहे, त्याची विस्तृत चर्चा, विस्तृत त्याचं एक्सप्लेनेशन तुम्ही त्या पोलिसांना करा. पोलीस हे आपले मित्र आहेत, आपल्याला प्रत्येक गोष्टीत आपल्याला मदत करत असतात, त्यामुळे पोलिसांना गोष्टीची कल्पना देणं अपेक्षित आहे. त्याच्याकडून तुमच्या घरातल्यांनाही, तुमचे फॅमिली मेंबर्स असतील, तुमचे मित्रमंडळी असतील, त्यांनाही त्या गोष्टीची कल्पना द्या. आणि जर तुम्हाला गरज पडली, जसं आता सायकोलॉजिस्ट मॅडम म्हणल्या, डॉक्टर मॅडम म्हणल्या, किंवा सगळ्यांना तुम्ही कन्सर्न व्यक्तींना तुम्ही कॉन्टॅक्ट करा, कारण ह्या कंडिशन मध्ये, ह्या परिस्थितीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या लोकांची गरज पडते. काही NGO, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन हेल्पिंग कंटिन्युअसली, ते कंटिन्युअसली तुम्हाला हेल्प करत असतात. किंवा काउन्सिलर सुद्धा बऱ्याचपैकी ह्या अशा स्वरूपाच्या घटनांमध्ये खूप महत्वाचा रोल प्ले करतो किंवा खूप महत्वाचा भूमिका निभावतात. सो तशा पद्धतीचं तुम्ही सगळ्या कंपाईल करून व्यवस्थित सगळ्या गोष्टीची एकत्रीकरण करणं गरजेचं आहे. डॉक्टर मॅडम, जसे की आपण आता जाणून घेतलं की पीडितांना बऱ्याच शारीरिक आणि मानसिक आजारांना सामोरं जावं लागू शकतं. मग अशा घटना घडल्यास पीडितांनी त्यांचं शारीरिक आरोग्य परत मिळवण्यासाठी कशाला प्राधान्य दिलं पाहिजे? शारीरिक आरोग्य जर परत मिळवायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं तुम्ही मेंटली स्ट्रॉंग असलं पाहिजे. मेंटली म्हणजे आता आपलं मनोबल जर खच्चीकरण झालं असेल, एखादा पेशंट जर समोरचा माणूस जर डिप्रेस झाला असेल तर तो का डिप्रेस झालाय, जर सगळ्यांशी बोलून कम्युनिकेशन करून त्याचं मनोबल वाढवलं पाहिजे आणि त्या गोष्टीपासून तो डिटॅच झाला पाहिजे. हे जे सायबर क्राईम जे सगळं आहे ते एक आभासी दुनिया आहे, म्हणजे ते सर्व्हरवरती कुठेतरी सगळं डाउनलोड होतंय, ते तुम्हाला तिथून सगळं मिळतंय. तो मुद्दाच लोकांना अवेअर नाहीयेत लोक की ह्याबद्दल काय अवेअरनेस हवा तो पाहिजे आणि त्याचं मनोबल वाढवलं पाहिजे. त्या पेशंटला सांगितलं पाहिजे की तू जे केलेस ते चूक आहे, खरं त्याच्यात करेक्शन करता येते, त्या चुकीतून तू शिकतोस आणि आपलं मनोबल वाढव. आणि मनोबल वाढवूनच तसंच त्याचं शारीरिकताही तशीच वाढते मग हळूहळू. आणि त्यामध्येच महत्वाचं त्यांना जे आवडतो, जो छंद आहे तो छंद जोपासला पाहिजे. एखाद्याला शिक्षणाची आवड असेल, कलेची आवड असेल, तर त्या गोष्टी केल्या पाहिजेत. हे मेनली सायकॅट्रिकच्या सेशन्स मध्ये हे सांगितलं जातं आणि त्यापासून डिटॅच होण्याला मदत मिळते. खरं मुळातच सायकॅट्रिक ट्रीटमेंट ही खूप, मगाशी सांगितलं तसं लॉंग टर्म खूप राहते. म्हणजे मोस्टली तुम्ही एक्झॅग्रेट होता किंवा सुसायडल टेंडन्सी येते, खूप डिप्रेस होता, कुणाशी एकदम अलोनलेस येतो, म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स निघून जातो. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये ट्रीटमेंट करताना सायकॅट्रिक डॉक्टरांनी सुद्धा समोरच्या पेशंटच्या वयाचा विचार करूनच त्यानुसार टेपरिंग डोस आणि ह्या सगळ्या केल्या पाहिजेत. आणि असे एक काही संस्था म्हणा किंवा एक अवेअरनेस केला पाहिजे. लहान मुलांच्या पासून मोठ्यांपर्यंत अगदी एजेड लोकांपर्यंत अवेअरनेस हवा की व्हॉट्सअप किंवा सोशल मीडिया तुम्ही किती वापरावा, अतिरेक करू नये एखाद्या गोष्टीचा. आणि मेडिसिन्स आहेत, तर मेडिसिन पेक्षाही
मनोबल ज्याचं चांगलं येईल तो कधीही या गोष्टीतून कधीही वर येणारच. माझा शेवटचा प्रश्न झेंडे सर तुम्हाला असेल की आपण स्वतःचे या अशा प्रकारच्या गुन्ह्यांपासून कसं संरक्षण करू शकतो? अशा प्रकारचे जे गुन्हे होतात त्यासाठी सर्वप्रथम जसं आता मॅडम म्हणल्या तसं अवेअरनेस होणं गरजेचं आहे. अवेअरनेस साठी स्वतःला एज्युकेट करणं गरजेचं आहे. स्वतःला सायबर एक्सटॉर्शन आणि सायबर बुलिंग हे काय असतं, कशामुळे होतं, केव्हापासून सुरुवात होते. म्हणजे आता जर आपण पाहिलं तर लहान मुलांपासून ओल्ड एज म्हणजे म्हातारे व्यक्तींपर्यंत सगळे वेगवेगळ्या गॅजेट वापरतात. आणि त्यासाठी काय करावं काय करू नये सोशल मीडिया वापरताना किंवा इलेक्ट्रॉनिक गॅजेट वापरताना ह्या संदर्भाची ऍटलिस्ट सगळ्यांना त्याचं एज्युकेशन असणं अपेक्षित आहे. त्याच्याबरोबर आपण बरेच जरा पाहिलं तर बरेच आता लोक हे सोशल मीडियावर आहेत. सोशल मीडिया वापरताना एक दुसरा प्रकार होतोय की बरेच जण फेक अकाउंट क्रिएट करतात. आपली स्वतःची माहिती लपवून दुसऱ्याची माहिती दुसऱ्याच्या नावाच्या आधारे आपण फेक अकाउंट तयार करतात आणि त्याच्याबरोबर लोकांना आपल्या बरोबर कनेक्ट करतात. सो तसे जर एखादी व्यक्ती असेल तर सगळ्यात महत्वाची स्वतःची खाजगी माहिती, स्वतःची फोटोग्राफ्स, व्हिडिओ हे सगळं तुम्ही सार्वजनिक करू नका. महत्वाचे तुम्हाला त्यात प्रायव्हसी सेटिंग असणं अपेक्षित आहे. प्रत्येक ऍप युज करताना म्हणजे ते इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, तुम्ही व्हॉट्सअप असेल, ट्विटर असेल आणि आणखी अशा तसं बऱ्याचशा वेबसाईट्स आहेत किंवा ऍप्स आहेत जिथे तुम्ही प्रायव्हसी सेटिंग करणं खूप गरजेचं आहे की तुमची जी माहिती तुम्ही जे तिथं अपलोड केलेली आहे ती माहितीचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही तुमचीच आहे. ही प्रत्येकाला माहित असणं अपेक्षित आहे. तसंच बऱ्याचदा आपल्याला सोशल मीडिया वापरत असताना असं लक्षात येत आहे की बऱ्याचशा तुम्हाला प्रलोभन दाखवली जातात की तुम्ही ही लिंक क्लिक करा, तुम्हाला एवढ्या रुपयाचा रिचार्ज मिळेल किंवा तुम्हाला प्राइजेस ऑफर केले जातात. तसं तुम्हाला जी माहित नसलेली कोणतेही लिंक, कोणतेही URL तुम्ही क्लिक करू नका. तुम्ही जर ती क्लिक केली तर तुमचा पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक जे गॅजेट असेल, मोबाईल असेल, लॅपटॉप असेल किंवा तुमचा कॉम्प्युटर असेल तो पूर्णपणे हॅक केला जाऊ शकतो आणि त्यानंतर तुमची सर्व पर्सनल माहिती तिथे दुसरी म्हणजे चुकीच्या पद्धतीने वापरली जाऊ शकते. त्याच्याबरोबर तुमची आर्थिक सुद्धा मोठी फसवणूक होऊ शकते, सामाजिक होऊ शकते, मानसिक होऊ शकते. तसं वेगवेगळ्या फसवणूक तुमच्या होऊ शकतात. त्यामुळे त्याही गोष्टी तुम्ही कन्सिडर केल्या पाहिजेत. त्याच्याबरोबर आपण वेगवेगळे प्लॅटफॉर्म वापरताना एक पासवर्ड तुम्ही सेट करता. तर नॉर्मली बऱ्याचशा व्यक्तींना सवय असते की आपल्या घरातल्यांचं कोणाचं नाव, आपली बर्थडे किंवा एकदम 1 2 3 4 5 6 अशा सिंपल टाईपचे पासवर्ड तुम्ही सेट करता. तर तुम्ही पासवर्ड सेट करताना अशा प्रकारचा करा की त्यात तुम्ही अल्फाबेट्स असतील, त्यानंतर तुमचे न्यूमेरिकल व्हॅल्यूज असतील आणि स्पेशल डिजिट्स असतील. ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन इतकं इफेक्टिव्हली पद्धतीने करा की तो पासवर्ड शक्यतो पद्धतीनं लवकरात लवकर क्रॅक होणार नाहीये, लवकरात लवकर तो सापडला जाणार नाहीये. अशा प्रकारचे सगळ्या प्लॅटफॉर्मचे तुम्ही पासवर्ड सेट करून घ्या. त्यानंतर तुम्हाला 2F ऑथेंटिकेशन सुद्धा असणं अपेक्षित आहे. म्हणजे काय 2 फॅक्टर की एकदा तुम्ही जर अकाउंट तुम्ही एका ठिकाणी जर लॉग इन झाला तर तुम्हाला नोटिफिकेशन येणं गरजेचं आहे की ह्या सिस्टीम मध्ये एखाद्या सिस्टीम मध्ये तुमचा अकाउंट किंवा तुम्हाला लॉग इन करण्यात आलेला आहे की जे तुम्ही वापरत नसाल. तर तुम्हाला जोपर्यंत कळत नाहीये की तुम्हाला जोपर्यंत समजत नाहीये की दुसरा एखादा व्यक्ती तुमच्याच नावाने वेगवेगळ्या सिस्टीम मध्ये लॉग इन करतोय आणि तुमच्या त्या पोर्टलचा, तुमचा प्रोफाईलचा चुकीच्या पद्धतीने वापर करतोय, त्यामुळे 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन सुद्धा असणं गरजेचं आहे. सिमिलरली अशाच पद्धतीनं बऱ्याचशा आपण सामाजिक जीवनामध्ये वापरत असताना कोणत्याही अनोळखी व्यक्तीला तुमच्या जवळ येऊन तुमचं फोटोशूट किंवा तुमचे फोटोग्राफ घेण्याची अलाउ करू नका. तुम्ही त्यांना परमिशन देऊ नका. आणि ओव्हरऑल जर पाहिलं तर तुम्ही सोशल मीडियामध्ये असताना तुम्ही तितकंच जागरूक असलं पाहिजे की अशा पद्धतीनं कोणत्याही प्रकारचे कमेंट्स, कोणत्याही प्रकारचं लॉग इन किंवा कोणत्याही प्रकारची चुकीची घटना करू नये की जेणेकरून ते तुम्हाला वैयक्तिक आणि समाजाला दोघांनाही ते हानिकारक असेल. त्यामुळे वर सांगितलेल्या बऱ्याचशा तुम्ही सूचनांचं पालन करणं अपेक्षित आहे. नक्कीच सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे जसं की इंटरनेटचा वापर आपण जेवढा करतोय, तंत्रज्ञानाच्या युगात आपण आहोत, इंटरनेटचा वापर वाढतोय, सगळीकडे जी कामं होतात आपली ती इंटरनेटच्या मदतीने होत आहे. मग अशा वेळेस जर इंटरनेटचा वापर आपण थांबवू शकत नाही तर
असं म्हणता येईल की हे जे होणारे सायबर गुन्हे आहेत जसे की सायबर बुलिंग, सेक्सटॉर्शन या गुन्ह्यांना आपण पूर्णपणे बंद तर नाही करू शकत, पण त्याच्याबद्दल माहिती घेऊन जागरूक राहून आपण त्या गुन्ह्यांचं प्रमाण नक्कीच कमी करू शकतो. तर जसं की आपण या चर्चेतून सायबर बुलिंग व सेक्सटॉर्शन संबंधित गुन्हे कसे होतात, आपल्यासोबत फ्रॉड कसा होतो, आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर याचे काय परिणाम होतात, तसेच घटना घडल्यानंतर काय योग्य ती उपाययोजना करून आपण स्वतःचा बचाव करू शकतो, अशा सर्व गोष्टींचा आपण थोडक्यात आढावा घेतला. मी सर्व उपस्थित तज्ञांचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी त्यांचा मौल्यवान वेळ आज आपल्याला दिला, उत्तम मार्गदर्शन केले व सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या उपक्रमात सहभागी झाले. त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद.